नमस्कार, मी नितेश राठ. स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज चाललो आहे संगमेश्वर देवरुखला. लिंगाचा डोंगर असं लोकेशन आहे. त्या लोकेशनला फिरायला जाऊ आपण. नमस्कार, मी नितेश राठ. स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज चाललो आहे संगमेश्वर देवरुखला. लिंगाचा डोंगर असं लोकेशन आहे. त्या लोकेशनला फिरायला जाऊ आपण. तर मंडळी माझ्यासोबत आहे राज. दाखवतो मी तुम्हाला. हा राज आहे, हा अजय आणि हा शुभम. तर आपण चौघेजण चाललो आहे फिरायला देवरुखला. लिंगाचा डोंगर लोकेशन आहे आणि त्या लोकेशनला आपण जाणार आहोत. आमचा प्लॅनिंग लवकर होता, 9 वाजता निघायचं. आपण आता 10:30 वाजले. ठीक आहे, असो. पण आपण मंडळी आम्ही तर गाडी लावली आहो आणि जरा पोटाचं बघता आहो. काहीतरी खायला जातं, वडापाव बिडापाव. काय 15 किलोमीटर गरमागरम वडापाव खायला या गाईज. काय. वेलकम टू कोकण इज स्वर्गनगरी. मंडळीनं आपण पोचलो आहे मार्लेश्वर देवाळे अंगावळी. मोठं मंदिर आताच बांधलं आहे. त्या मंदिरात आपण जाऊया दर्शन घ्यायला. तर मस्तपैकी आपण दर्शन करूया. आता इथे आलोय, तर दर्शन पण करून घेऊयात. मंदिराच्या गाभाऱ्यात आपण जाऊया आतमध्ये. मंदिराचा गाभारा सुद्धा खूप मोठा आहे. तर आपलं दर्शन करून झाले आणि आपण जाऊया आता पुढच्या प्रवासाला. आपला पुढचा प्रवाससुद्धा खूप लांबच आहे, त्यामुळे आपल्याला लवकर घाई करावं लागेल, लवकर जावं लागेल. तर आपण भगतवाडीमध्ये पोचलो आहे आणि तिथे शेजारी काका आहेत. त्या घरामध्ये त्यांना आपण विचारलं आहे, तर त्याने आम्हाला इथे गाडी लावायला सांगितले आणि आम्ही इथे गाडी लावतो आहे आता. म्हणजे लावली नाही. आणि पुढचा पण रस्ता आम्हाला माहीत नाही कुठे आहे, कसा जायचा ते पण आम्हाला विचारत जावं लागेल. तेवसर मी मेकअप लावतो, म्हणजे जरा माझा रेनकोट घालतो. पावसाचं सीझन आहे ना. त्या मंडळीनं लॉक आम्ही सजला आहो. आंबा सस्ता होता मग. नाही म्हणूनच ना. तर आपल्याला काका भेटलेत आणि आपलं महाराष्ट्र मनशीच महाराष्ट्र सैनिक मनशीचा माणूस आपल्याला भेटला आहे. हां, भिजला द्या असा व्हिडिओ कर. मोबाईल नीट ठेवतो बाबा. तर वाट मित्रांनो एकदम खडतळ आहे. सांभाळून जाऊन नीट काळजी घ्या. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता जुनी घर आहेत, त्याच्यामध्ये नवीन घरं सुद्धा बांधलेली आहेत. आणि काका बोलले ह्या वाटेने सरळ जावा. तर मित्रांनो आता आपली खरी मोहीम चालू झाली
कारण आपल्याला माहीत नाही कोणालाच, चौघांपैकी एकालाही माहीत नाही की लिंगाचा डोंगर कुठे आहे. त्या काकाने सांगितलं आहे त्या लोकेशनने आम्ही चाललो आहे वरती. तर काका बोललेत पुढे रोड येईल, रोड नंतर मग वाडा आहे, वाड्याच्या सरळ जाऊन पुढे ते लोकेशन आपल्याला दिसेल. तर मित्रांनो रस्ता आपल्याला मिळाला आहे आणि आपण त्या रस्त्याने जायचं आहे सरळ. रस्त्याने वरती जाऊन आपल्याला एक वाडा भेटेल, त्या वाडा भेटला की आपण त्या दिशेने जातो असं समजेल आपल्याला. आता तोच नक्की वाडा आहे का बघूयात आपण पुढे गेल्यावरती. आपल्याला रोड तर मिळाला आहे आणि रोड पण एकदम कच्चा आहे. तर मला वाटते लिंगाचा डोंगर बघता बघता आमची काशी होणार आहे इथे. लोक आताच कंटाळलेत, पूर्ण डाग आहे आणि त्या डागेने आपल्याला वरती चढायचं आहे. तर 1 वाजला आहे आणि आम्ही चालतो आहे. अजून किती वाजतील काय माहीत नाही, पण चालत जाऊया आपण. प्रयत्नाच्या मागे यश असतं आणि त्या यशाच्या सुद्धा आपण चाललो आहे चौघेजणं. आपण टायमिंग तर सांगितलं निघालेला तो एक वाजला आहे आणि इथे किती वाजेपर्यंत आपण पोचतो ही टायमिंग आपण तुम्हाला सांगूच. ते काका आपल्याला बोलले होते समोर गेला की वाडा दिसेल, पुढे काहीतरी ते बघा ते वाडा टाईप काहीतरी दिसतंय, तेच आहे का बघूया आपण तिथे जाऊन. पुढे जुना कोसळलेला वाडा आहे, इथपर्यंत आपण आलो आहे आणि पुढे कसं जायचं आहे त्याचं काही नियोजन नाही आहे. आणि या वाटेने सरळ वाटतं जायचं आहे. चला सरळ जाऊया आपण. एक खाली सरळ रोड जातो आणि वाड्याकडून आलात की वरती जायला एक पाऊलवाट आहे, त्या पाऊलवाटेने सरळ जायचं आहे, रस्त्याने तुम्हाला जायचं नाही. पाऊलवाट एकदम डेंजर आहे थोडी, सांभाळून या केव्हा आलात तर. कारण पाऊलवाटीला रान खूप वाढलं आहे, जंगल खूप वाढलं आहे भयंकर दोन्ही बाजूने. कुठून तो रस्ता होता रे, आणि जर रस्ता आम्हाला भेटला नाही तर आमचं काम झालेलं आहे असं समजून जाऊ आम्ही. तर निशाणी म्हणून आम्ही एक टाळा टाकूया, कारण आम्हाला परत रिटर्न यायचं आहे आणि रिटर्न येताना ते आम्ही अंदाजाने परत रिटर्न येऊ शकतो. तर मी ह्या झाडाचा टाळा तोडला आहे आणि ह्या वाटेवरती टाकलं आहे, जेणेकरून आपलं परत यायचं आहे. तर आपल्याला समजेल की हीच वाट होती ती. तर पुढे आल्यानंतर आम्हाला अजून एक वाट मिळाली. ही एक खाली जाणारी वाट आहे, मला वाटतं हीच वाट असेल, पण आम्ही चुकीच्या वाटेने आलो आहे तर जंगलातून. पुढे आल्यानंतर वाट एकदम जरा साफ दिसते. आम्ही सुरुवातीला ती वाट चुकीची होती. आजूबाजूला घनदाट अरण्य आहे आणि एकदम जुनी झाडंसुद्धा आहेत आंब्याची. मोठमोठे आंबे आहेत, झाडं आहेत आंब्याची जुनी. तसं हे ठिकाण जास्त माहिती तर आहे असं वाटत नाही, कारण इथे याकडे जास्त कोणी सहसा पर्यटन स्थळ येत नाहीत.
कारण हे जास्त मोठं पर्यटन स्थळ नाही आहे. आम्ही सुद्धा पहिल्यांदा तिथे आलो आहे फिरायला. तर पोटाचा आसरा म्हणून खाण्यासाठी आम्ही 20 वडापाव घेतलेत. त्यातले अर्धे संपवलेत आणि थोडे राहिलेत, असतील अजून 10-15. ते आपण पुढे पोचल्यानंतर खाऊयात. पूर्ण डोंगर भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून सरळ वाट गेली आहे, त्या वाटेने सरळ जायचं आहे. एकच वाट आहे ती, काही इकडे तिकडे वळायचं नाही, एका वाटेने सरळ जायचं आपल्याला. आम्हाला गाईड करतोय राज आणि त्याच्या मागून आम्ही चाललो आहे. त्याला पण काय भुरी माहीत नाही आहे, त्याच्या मागून आम्ही चाललो आहे. वाटेमध्ये मोठे मोठे झाडे असतात ना, त्या झाडांमुळे अंधार येतोय. बिसलरीच्या बॉटल बिटल म्हणजे हीच वाट आहे. तर आपण आता मोकळ्या हवेत आलोय, जरा मोकळा श्वास घेऊ शकतो, कारण पूर्ण सपाट भाग होता. जंगल भाग सोडलात की पूर्ण तुम्हाला पुढे सपाट भाग दिसेल. कोकणाचं बेड आहे, बेड बघू शकता. हे बेडाला असं वळडायचं आणि माझी चप्पल परत तिकडे गेली, थांबावायचं. बेड ओलंडले आणि पूर्ण एकदम सपाट भागात लागलं आहे. पाऊल वाटत आहे, पण पूर्ण सपाट भाग आहे इथे. आणि आपण फिरता फिरता शोधूया रानमेवे भेटले तर. कोकणात रानमेवा फेमसचा. पुढचा व्ह्यू बघू शकता. डोंगर भाग एवढा मोठा आहे. तर जंगलातून आपल्या सपाट भागावरती यायला जवळजवळ अर्धा तास झाला आहे. म्हणजे 1 वाजला होता, आता 1:30 झाला आहे, तर 30 मिनटं होऊन गेलेत. अर्धा तास आम्ही चालतो आहे, अजून पण खूप पुढे चालायचं आहे. तर सपाट भाग सोडल्यानंतर पुन्हा एकदा जंगल आलं आहे. जंगलातील पाऊलवाट, आणि त्या पाऊलवाटेने आम्ही सरळ चाललो आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने. आमचा गाईड राजला का तसं मी सहसा जास्त असं ओळखत नाही. पहिल्यांदाच माझी आणि राजची ओळख झाली, पण मैत्री एकदम चांगलीच झाली. आणि कसं माहिती आहे जो लई लांब आहे, येताना वाटलं जो भरपूर जवळ असेल, पण आता उदास झाली. तर ट्रॅकिंग करण्यासाठी हे लोकेशन एकदम भारी आहे. ज्याचं पॉट जास्त असेल ना त्याला कमी करण्यासाठी चांगलं आहे, पण आमच्यात एकाला पण पॉट नाही आहे. जर व्हायचं आहे चालतं तेवढं. तर रानातून वाकून जावं लागत आहे, काय का माहिती आहे, कारण जंगल खूप वाटेवरती आलं आहे. आणि हे लोकेशन, हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे थांबा जरा. जेवढं वाटलं होतं त्याहून लई लांब आहे.
जुनी एकदम पाऊल वाट आहे मंडळी. काळे जांभे दगड आहेत. आणि आम्ही पहिल्यांदा ना अशा रानात ना फाटे आणायचो. फाटी म्हणजे लाकडा भारीच्या भारी. तर मित्रांनो, तो जो खालचा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरात आपण होतो आणि आता आपण एवढ्या वरती चढलोय. असो केव्हा तरी असा खतरनाक प्रवास करायचा असतो मित्रांनो. व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक, लयच भारी. राज आमच्या सगळ्यात यंग आहे म्हणून तुरतूर धावतोय. आम्हाला वायसा वायसा दम लागला आहे. मंडळी वाईस जरा दमली लाव, जरा आपण दम खाऊया. मी जरा काठी घेतले, मला दम लागला व्हायचं म्हणून. भेटली तुला छोटी छोटी करून हे तर आमच्या पुढे एक गेली पार्टी, तिचा पण घाम निघाला असेल आमच्यासारखाच. मस्त मस्त एकदम जुनी जुनी झाडं आहेत इथे. कोकण म्हटलं की तुम्हाला काही ना काही नवीन पाहायलाच मिळतं इथे कोकणात. तर राज सध्या आमचा फोटोग्राफर बनला आहे, व्हिडिओग्राफर पण, काय बोलाल ते दोन्ही पण. जरा आम्हाला अजून मैफिल पाहिजे होती, पण काय कोणी यायलाच तयार नाही, तर आम्ही चौघजण आलो आहे. पण हाय, राज आहे तर जरा मजा वाटते. मध्येच कोणतरी राजचा मित्र भेटला होता, यायला तयार होता, पण मध्येच काहीतरी त्याच्या आयटमनी बोलवला वाटतं, त्याला तो परत गेला. मग काय प्लॅन कॅन्सल, मग आम्ही परत चौघजणच निघालो पुढे यायला. पण जर या ठिकाणला यायचं असेल ना, तर एकट्या दुसऱ्याचं काम नाही, 5 जण तरी सोबत पाहिजेत, 4 जण तरी पाहिजेत. कारण वाटी एकदम भयंकर आहे, जंगल खूप आहे वाटीवरती आणि पूर्ण पाऊल वाट आहे. तर मित्रांनो, काहीतरी दिसते आपल्या इथे. तर आपल्याला ते डोंगरावरती धुकं आल्यासारखं वाटतं आहे आणि मला वाटतं तेच पॉईंट असेल, तो धुकं दिसतं ना तोच पॉईंट असेल. आणि शुभम बिचारा वडापाव घेऊन थांबला आहे, ते चाल बघा. तर राज आपला आजसाठी व्हिडिओग्राफर बनला आहे. तो बघा, जो धूर निघतो ना, वाफ निघते ना, धुकं, मला वाटतं तो पॉईंट असेल कदाचित. पण तिथे जाऊन बघूया.
तर पर्यटन स्थळ आहे म्हटल्यावरती थोडेफार कचरा असतो आणि ह्या ठिकाणी थोडाफार कचरा आहे. जर निदान तुम्ही केव्हा आलात ना तर आपल्या सोबत एक कॅरी बॅग ठेवावी, जेणेकरून आपण ज्या एरियात येतो त्या एरियात कचरा करू नये, त्याची जरा काळजी घ्यायची. ह्या गोष्टीकडे पण जरा लक्ष ठेवायचं. ह्या गोष्टीचं पण थोडं भान असलं पाहिजे की आपण लाईफमध्ये अशी काहीतरी मजा करत राहायची असते, कारण हे क्षण सारखे येत नसतात. मित्र पण काय रोज भेटत नसतात, कधीतरी भेटतात. त्यांच्यासाठी पण थोडासा वेळ द्यायचा असतो आणि त्या वेळेनुसार जे काय आपल्याला फिरता येईल ते सुद्धा फिरायचं असतं. तर आपल्याला बराच वेळ अजून लागणार आहे, त्यामुळे जरा पटापट चालावं लागेल. मागची येतील ते येतील, तर राहतील ते राहतील. मी आणि राज आम्ही दोघे चाललो आहे पटापट पुढे, कारण आम्हाला मोहीम फत्ते करायची आहे. मिशन आमचं कंप्लीट झालं पाहिजे. इथून जाताना जरा सावकाश जावा, कारण पाय घसरला तर डायरेक्ट दरीत जाल. ते राजपुढे राज पुढे चालला आहे आणि बाकी ते दोघेजण आमच्या मागे आहेत. अजून हळूहळू येतात ते. तर ती मंडळी बरेच मागे आहे आणि राजाने आम्ही दोघं पुढे चाललो आहे पटापट. तर मस्त असं लोकेशन आलं आहे. एक नंबर पॉईंट आहे इथे, खतरनाक. एक नंबर व्ह्यू, भारी दिसतंय. सगळं इकडे धुक्यात दिसतंय. तर मित्रांनो पाहू शकता, आता कुठली जरा आपली मोहीम थोडी पत्ते झाली. थोड्या अंतरावर आपण पोचलो आहे. व जसं जसं वरती आलात ना की जास्त धुकं दिसू लागतं. एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक. आपले दोघेजण खाली होते, मागून होते, ते पण आता आलीत. थोडा वेळ तर विश्राम करूया आपण. बसलाय की डोंगर. तर थोडा वेळ आपण आराम केला आहे आणि आता निघूया पुढच्या प्रवासाला. तो समोर तो पूर्ण डोंगर दिसतोय, पण त्या धुक्यामुळे सहज स्पष्ट दिसत नाही आहे. पण एक नंबर खतरनाक व्ह्यू. मित्रांनो एक नंबर व्ह्यू. तर मंडळी जवळजवळ इथपर्यंत यायला आम्हाला 2:30 वाजलेत. म्हणजे 1 वाजता निघालो होतो आम्ही. 1.5 तास आम्हाला झाला आहे इथपर्यंत पोचायला. मागाशी आम्हाला टुरिस्ट मिळाले, त्याने आम्हाला सांगितलं इथून अजून अर्धा तास लागेल तिथपर्यंत जायला. तर निम्म म्हणजे निम्म आपण अंतर कापलं आहे आणि आता थोडंसंच राहिलं आहे. तर थोडंसं अंतर आपण पार करून लिंगाच्या टोकाकडे जाऊ. पूर्ण सगळा घाट आहे, त्यामुळे दम खूप लागतो आहे, पण जागा मात्र अमेझिंग आहे. एक नंबर क्लायमेट, खतरनाक. एक नंबर व्ह्यूज, एक नंबर डोंगर आणि इकडचं वातावरण, दिल खुलास करून टाकणं असं वातावरण आणि एकदम शांत. अजून एक छोटासा डोंगर आला आहे, त्या डोंगरातून वरती चालत जायचं आहे.
एक नंबर व्ह्यू. भाई उगाच कोकणाला कोकण स्वर्गनगरी नाही बोलत. एक नंबर. सगळी हिरवळ आहे. आणि खरं तर ट्रॅकिंग करायचं असेल ना तर पावसातच करायचे, कारण बघण्यासारखं असतं सगळं, कारण सगळीकडे हिरवळ असते. थोड्या थोड्या अंतरावर आम्ही बसतोय सुद्धा, कारण दम पण तितकाच लागतोय. तर मंडळी आम्ही चालतोय पण अंतर काय संपत नाही आहे. आणि आमच्या मागून येतात ते दोघंजण झिरम आहेत. मला वाटतं रात पण होईल असं चाललं ते. चला अजून भरपूर मकान आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं अजून पुढे खूप आहे. मित्रांनो पायवाट एकदम खतरनाक आहे, रिस्की आहे, रिस्की. तर मोठा पाऊस वगैरे असेल ना, आणि मेन म्हणजे छत्री वगैरे केव्हा घेऊ नका येऊ इकडे, कारण वारा खूप जोराचा सुसाटा येतो. त्यामुळे छत्रीसकट तुम्ही पण खाली दरीत जाऊ शकता, कारण पायवाटेच्या बाजूलाच दरी आहे. हे बघा, इथून तुम्ही डायरेक्ट सरळ खाली शमशान घाट. मला पण व्हिडिओ करता करताना खाली बघायला होय, तर पाय बी सर्व डायरेक्ट फॉर्मच जाईल. खाली जायला होतं. दोघेजण आरामात येत आहेत. तर मंडळीनं पाऊलवाट एकदम छोटी आहे, एकदम म्हणजे एकदमच. एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो. आणि चालताना काळजी घ्या, पुढे बघत राहा. इकडे बघत राहिलात ना तर चुकून जरी पाय घसरला ना तर डायरेक्ट दरीमध्ये खाली जाल. तसं काही एवढं विशेष म्हणजे एवढी पण दरी खोल नाही आहे, पण थोडंफार तरी लागणार. आणि मी मगाचपासून विचार करत होतो की मला म्हशींचे किंवा बैलांचे पाय दिसत होते. तर ह्या काकाने ते दादाने ते म्हशी घेऊन आल्यात आणि त्या म्हशींचे पाय दिसत होते. बारकर रेडकू बघा कसलं भारी दिसतंय. तर मला वाटतं त्यांचं घर जवळच असेल म्हणून ते इकडे वरती म्हशी चरवायला घेऊन आले. नाही तर इकडे एवढ्या वरती घेऊन येणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. लिंगाचा डोंगर काहीतरी दिसतोय, कारण धुकं जास्त असल्यामुळे आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही. पण आपण आता जवळजवळ त्या लोकेशनला पोचलो आहे. आणि ह्या झाडाचं लोकेशन पाहू शकतो मी. कसलं एक नंबर खतरनाक झाड वाटतं आहे. एकच झाड आहे पण एक नंबर ते झाड वाटतं आहे. हे बघा. हो गाईज, आपण बऱ्याच वेळानंतर लिंगाच्या डोंगरापर्यंत आता पोचणार आहोत. थोडासा क्षण बाकी आहे, त्या क्षणाचा आपण वाट पाहू आणि आपण जाऊ त्या डोंगराकडे. हो एकदम थरारक असा अनुभव आम्ही आता पाहणार आहोत.
तर भाई एकदम भयानक आणि असा थर्राक असा प्रवास आम्ही करतोय आज लिंगाच्या डोंगरला. लयच भारी अनुभव सांगू शकत नाही, पण खतरनाक अनुभव आहे, एक नंबर. तुम्ही पण या, नक्कीच मजा करा, लय भारी. आता कुठं वाटते मोहीम परफेक्ट झाली अशी, अजून थोडंसं अंतर बाकी आहे, मग आम्ही पोचूच तिथे. एक नंबर. पाऊस पण त्यात आला, सगळं पाणी पाणी करून गेला. जवळजवळ आलात ना की पूर्ण काळ्या दगडाचा डोंगर दिसतो आणि त्या दिशेने आपल्याला सरळ जायचं आहे. आणि हे मित्रांनो मी ते आलो आहे आणि ते आम्ही आमची चप्पल काढलेत, कारण चप्पल काढून जावा, पाय घसरण्याची आणि घसरण्याची शक्यता जास्त आहे इकडे आणि आपल्याला आता धरून धरून जावं लागणार एकामेकाला. त्यामुळे ते आम्ही सगळे चप्पल काढले आहेत. वारा पण सुद्धा सुटला आहे खूप जोराचा. हा बघा, हे रांगेवरती चढायचं मग कसं आहे. तर आता मी एवढीच व्हिडिओ करतो, कारण आमच्याकडे ते बांधून देऊ ना. मोबाईल आहे आणि मोबाईलने मी शक्यता जास्त अशी करू शकत नाही व्हिडिओ, त्यामुळे पुढचा आपण प्रवास पुढे गेल्यानंतर पाहू. मी नाही येत वरती. चल चल थांब, कुठून जा? ते गेलं कुठून चल. इथून. नाही, तिकडून तू चल, पुढे चल. अरे मी कसा इथपर्यंत कसं कसं आलो आहे आम्ही, पण आता पुढचा प्रवास लय खतरनाक आहे आणि आमचा माणूस एक अजून तिथपर्यंत येतो. लय लय बेकार, लय बेकार रिस्क लय आहे. बेकार आमची फाटली. भाई वादळ पण लय सुटला आहे आणि आमचा माणूस एक अजून खाली धडकला दाखवत. तो बघा, एक तो तिथं अडकला अजून. भाई तुम्हाला कसा अनुभव आहे. आमच्या सोबत सुद्धा एक ग्रुप घेऊन गेला होता बघा, पिवळा टी शर्टवाला. ते सुद्धा त्यांची कामगिरी प्रत्येक करून घेतली. आता आम्हाला जायचं आहे. वारा जोराचा सुटल्यामुळे आहे ना जरा उदास झाली. दोघेजण चालले पुढे. तर मित्रांनो, अतिशय एकदम खतरनाक असा थरारक प्रवास आहे. शुभम येतोय मग तिथंच. तो बघा, शुभम वरती येतोय, तुम्ही बघू शकता. आता माझा जीव गेला, आता नाही खाली येणार, पाय दाबी ते. भाई एकदम खतरनाक. नमस्कार सर. पोटाला जाय. पोटाला जावा. एकदम थरारक भाई, खतरनाक. तर मित्रांनो, आपण पोचलो लिंगाच्या डोंगरला आणि खरोखर एकदम खतरनाक अनुभव आहे. जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे. तर 3-4 ग्रुप येऊन गेले, त्याच्यामध्ये 2 लेडीज 2 जेंट्स होते, म्हणजे कपल्स होते ते. मला वाटत नाही इथपर्यंत आले असतील आणि आमच्या अगोदर 3 जण पोरं आली होती. त्यांनी मात्र एवढा प्रवास केला असेल या टोकापर्यंत आणि आम्ही आता इथपर्यंत पोचलो. खूप भयंकर. म्हणजे हा जो उतार दिसतो ना, तो फक्त 10 मिनिटात असेल, पण एकदम थरारक आहे, भीतीदायक आहे. मग कसं वाटलं शुभम इथे पोचल्यावरती? राज, तुला कसं वाटलं? बेकार. ठीक आहे, उदास झाले, पण असे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत नाहीत. तुम्ही पाहू शकता की
धुकं एवढं आहे ना की धुक्याच्यामुळे सगळं आपला काय नजारा आहे तो समोर दिसत नाही. पूर्ण धुकं आणि धुकं एकदम बेकार. वर चढता चढता जोराची भूक लागली. वडा बोलला होता आता मी वडा बोलतो. एकदम ठराविक असा प्रवास. बाई बसून बसून जावं लागलं आपल्याला. एकदम जरड जा रात चाललाय पुढे. त्याच्या मागून अजय, त्याच्या मागून शुभम आणि त्याच्या मागून मी. एकदम थरारक प्रवास आहे बाई. तर धुकं पण एवढं जास्त आहे त्यामुळे मोबाईलची क्लिअरिटीमुळे सुद्धा व्हिडिओ नीट येत नाही. पावलं बघू शकता तुम्ही एकदम छोटे आहे. वारं सुद्धा तितकंच आहे मित्रांनो. चालाय सांग मित्रांनो खाली पोचलाय. रिस्क आहे आता. मोबाईल घेऊन आता खिशामध्ये. रिस्क आहे कारण वारा सुटला आहे. मित्रांनो हा जो जवळ 10 मिनिटाचं अंतर आहे ना ते एकदम खतरनाक आहे, भयंकर आहे. शुभम बघा पुढे येतोय आणि उभं राहून यायची आपली काय तेवढी नाही आहे. बसूनच यावं लागेल कारण जाम फाटतं. उभं राहून कोण येऊ शकत नाही. बसून बसूनच हा प्रवास तुम्हाला खाली करावा लागेल. तो बघा जे चाललाय खाली बसून बसून. कारण दोन्ही बाजूला कोणतंही संरक्षण नाही आहे. दरडच आहे. चल मित्रांनो जर तुम्हाला जमतच नसेल तर मग तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. आता वारा थोडा जास्त आहे. रात चाललं आहे पुढे पुढे हळूहळू. आपण पण जाऊया हळूहळू मागे त्याच्याच. एकदम थरारक अनुभव आहे, खतरनाक. बसून पूर्ण जाऊ लागते. राहिला आहे खाली जायचा. हे 10 मिनटं लय खतरनाक आहे आणि या 10 मिनटामध्ये जवळजवळ अर्धा तास जातो. कारण वारं खूप आहे आणि वारं खूप असल्यामुळे इतकं खाली उतरणं सोपं नाही. खूप वारं आहे आणि या वाऱ्यामुळे तोडसुद्धा जाऊ शकतो. म्हणून जेवढं स्लोली तुम्हाला खाली यायला जमेल ना तेवढं आलात तरी बेस्ट आहे. आमच्या पुढे अजय आणि चाललो आहे. कारण वारं खूप भयंकर आहे. शक्यता जास्त आहे आणि उभं राहून तर तुम्ही सहज येऊच नका. इथून बसूनच यावा कारण जेवढे बसून या तेवढी सेफली खाली उतराल. ते मी माझी काठी आणि चप्पल ठेवल्या होत्या त्या जागी आम्ही पोचलो आहे आणि आमचा थरारक भयानक असा प्रवास इथपर्यंत तरी संपला आहे. आता आपण आलो आहे तिथपर्यंत. तर मित्रांनो आपण जिथे चप्पल काढल्या होत्या तिथे आपण आज पोचलो आहे आणि आपला थरारक अनुभव इथे संपला आहे. म्हणजे जी 10 मिनटं होती थरारक ना एकदम लयच भाई बेकार. शुभम आहे तिथे खाली उतरतो आता. आणि मित्रांनो खाली आलात ना जवळजवळ ती पियाचा जरा झरा आहे. त्या झऱ्याचं पाणी पिऊ शकता तुम्ही. शुभम अजून येतो आहे. आम्हाला स्वतःच्या जीवाला लय घाबरतो. ट्रॅकिंग नाही करू शकत आयुष्यात. तर इथे झरा आहे आणि झऱ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता.
तर मंडळीनो 3:30 वाजलेत आणि बरोबर आम्ही लिंकाच्या डोंगरात 3 वाजता पोचलो. म्हणजे 2 तासाचा प्रवास होता आणि त्या 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही लिंगाच्या डोंगरापर्यंत पोचलो. तिथे आम्ही जरा अर्धा तास टाईमपास केला आणि अर्धा तास नसेल मला वाटतं, कमीत कमी 10 मिनटं आम्ही तिथे टाईमपास केला आणि 10 मिनटानंतर आपण तिथे परत निघालो. आणि आता तो खाली उतरेपर्यंत गड आम्हाला आणि ते टोक खाली उतरेपर्यंत आम्हाला 20 मिनटं गेलं असतील. चढताना आम्हाला अर्धा तास गेला आणि उतरताना 20 मिनटं गेली आम्हाला. तर एकदम पाहण्यासारखं होता तो दृश्य, लयच भारी. आणि धुका असल्यामुळे मोबाईलची क्लिअरिटी एवढी खास दिसत नाही, कारण उंचवटा असल्यामुळे धुकाचं प्रमाण जास्त येते आणि वारासुद्धा जोराचा आहे. आणि अतिशय सुंदर असा क्षण आम्ही अनुभवला. तर नमस्कार मंडळीनो, आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. भेटूया नवीन अजून एका व्हिडिओमध्ये. असाच थरारक अनुभव आणि प्रवास